नमस्कार मंडळी. दरवर्षी वटपौर्णिमेला आपण पुरणपोळी, पुरी किंवा श्रीखंड पुरी बनवतो. यावर्षी आपण शेवयामध्ये आंब्याचा रस घालून मस्त गोडाचा पदार्थ बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. याच्यात आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित गरम झालं की अर्धा कप इतकं आपल्याला शेवया याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. जे बाजारात मिळतं ते शेवया मी घेतलेले आहे. तुम्ही घरी बनवले शेवया जे असते ते घेतलं, म्हणजे रव्याचे किंवा गव्हाचे आपण जे शेवया घरी बनवतो ते घेतले तरीही चालेल. आता आपल्याला हे शेवया छान असे भाजून घ्यायचं आहे. मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तुम्ही कलर बघू शकता. छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आपल्याला हे जाळायचं नाहीये, खूप जास्त भाजायचं नाहीये. छान असं सोनेरी रंग आला की गॅसची फ्लेम अगदी मध्यम करायची आहे, म्हणजे बारीक करून ठेवायची आहे. नाहीतर हे पटकन जळून जातात, कारण खूप बारीक हे शेवया असतात म्हणून. आता शेवया आपले छान असे भाजून झाले की 2 कप इतकं दूध मी बाजूला गरम करायला ठेवलं होतं. ते मलाई सकट आपल्याला हे दूध ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आता केवढ्या प्रमाणात तुम्ही ही रेसिपी बनवताय, त्याचप्रमाणे तुम्हाला दूध कमी किंवा जास्त ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. मी 3 लोकांकरिता आजची रेसिपी बनवत आहे, म्हणून मी 2 कप इतकं दूध ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता जे शेवया आहे व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि इथे मी 3 चमचे इतके साखर याच्यात ॲड करून घेतलेली आहे. साखर आणि जे आपले शेवया आहे छान ह्याच्यात मऊ होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. ही रेसिपी बनवायला खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही मंडळी. अगदी 5 ते 7 मिनिटात ही रेसिपी बनवून तयार होते. तर तुम्ही इथे बघू शकता जे शेवया आहे छान आपले मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मंडळी आजची रेसिपी जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता ह्याच्यात आपल्याला काजू, बदाम आणि वेलची पूड ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. काजू, बदाम मी थोडेसे असे ठेचून घेतलेले होते. तुम्ही थोडंसं जाडसर असं ठेवून थोडासा तुपात भाजून सुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता. मी असेच ह्याच्यात ॲड केलेले आहे. आता तुम्ही बघू शकता जे शेवया आहे हे आपण पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान असे शिजवून घेतलेले आहे. जे शेवया आहे छान असे मऊ झालेले आहे. अगदी 5 ते 7 मिनिटात आपली ही रेसिपी बनवून तयार होते. खूप जास्त वेळ लागत नाहीये. पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर सुद्धा आपण पटकन ही रेसिपी बनवून तयार करू शकतो. तर इथे मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. त्यानंतर एक वाटीभर इतकं आंब्याचा रस मी ह्याच्यात ॲड करून घेतलेला आहे. लक्षात ठेवा की आंब्याचा रस आपल्याला गॅस बंद केल्यानंतर ॲड करून घ्यायचा आहे, कारण आंब्यात थोडंसं आंबटपणा असतो. त्याच्याने जे आपली ही दूधमध्ये खीर आहे, म्हणजे जे खीर आहे याच्यात दूध आहे ते फाटू शकतं, म्हणून आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात आंब्याचा रस ॲड करून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कलर मस्त छान आलेला आहे मंडळी. तर आज आपण आंब्याच्या फ्लेवरचं म्हणजे मँगो फ्लेवरची खीर बनवून तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा या वटपौर्णिमेला थोडेसे वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली बरोबर नक्की शेअर करा. थोड्याचे पिस्ताचे काप मी याच्यावर सर्व करून घेतलेले आहे. त्यानंतर थोडेसे केसराचे जे धागे असतात ते ह्याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे मंडळी. आणि आपली ही आंबा फ्लेवरची म्हणजेच मँगो फ्लेवरची खीर बनवून तयार झालेली आहे मंडळी. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.